फडके रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा मंचावरती या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांच्या नावाने ही स्पर्धा मात्र भरवण्यात आलेली आहे सन्माननीय विलासजी फडके साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत इतरही मान्यवर उपस्थित आहेत खरं तर माथेरानच्या पायथ्याशी आपण आहोत म्हणून थोडी थंडी आहे नाहीतर इतर ठिकाणी अजिबात थंडी नाहीये मागील 4-5 दिवसांपासून खरं तर 2026 ची सुरुवातच पावसाने झाली आणि ती सुरुवात पनवेल पासून झाली हे पनवेल पासून पूर्ण मुंबई पर्यंत पाऊस पडला 1 जानेवारी 2026 ला तेव्हापासून थोडी थंडी दुरावले परंतु थंडी पाहिजे आपले मराठी माणूस नेहमी म्हणतो की थंडी कधी जाते एकदा होळी चालू झाली की थंडी जाते शिमग्याला थोडक्यात परंतु आता ते चित्र बदललंय आता संक्रांतीला आपली संक्रांत किंक्रांत मराठी आपण आहोत ते सण आपल्याला पाहिजे ते साजरे आपण केले पाहिजे एक छान चित्रपट आलाय मराठी शाळेवरती तोही सर्वांनी पहा मी प्रमोशन करत नाही परंतु चांगला चित्रपट आहे आणि त्या चित्रपटामधील जे गाणं आहे ना स्वर्गात आकाशगंगा जरा बालपण आठवून पहा ऐकलं असेल जे रायगड जिल्हा परिषदेत शिकलेत ना त्यांना ते गाणं नक्की आठवेल आणि त्यांना म्युझिक कंपोजरचं काम केलंय द फोक आख्यान चे 2 नवे चेहरे आहेत 2 नवे हिरे आहेत महाराष्ट्र म्युझिक कंपोजरला ते नक्कीच मिळाले जशी अजय अतुलची जोडी होती ना तसे हे विजय आणि हर्ष द फोक आख्यान जे कार्यक्रम सातत्यानं तुम्ही पाहताय आपल्याही इथे झाला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह जे आहे पनवेलला तिथेही त्यांचा 2दा कार्यक्रम झाला पांडुरंग चौधरी साहेब लक्ष्मीनगर विगर यांचं आगमन झाले वेलकम यस समीर सर चला अवांतर माहिती भरपूर झाली पुन्हा एकदा मॅच कडे आपण लक्ष देऊया पृथ्वी 11 सन्माननीय केतनजी तरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला भूमी 11 मांडा या 2 संघादरम्यानची लढत सलामीची जोडी मैदानात दाखल झाले संदेश गोंधळी अंबरनाथला जी नुकताच स्पर्धा झाली सकाळीच जागृती स्पोर्ट्सची त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकलाय तो संदेश गोंधळीने लॉफ्ट केले कव्हर्सला बेधडक फटका बॉल सीमारेषा पार संदेशचा पहिला चौकार पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतरचा ओव्हरपिच बॉल कव्हर्स मधून काढला गोलंदाज जगन नाना स्वतः मात्र गोलंदाजी करतायत चांगले खेळाडू आहेत चांगले बिल्डर देखील आहेत फुल टॉस चुकी केले स्वीप मारलाय स्क्वेअर लागला बॉल पुन्हा फरार चौकार श्री विलासदादा नारायण फडके रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक 2 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि आज ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय चांगला स्ट्रोक होता तितकीच चांगली फिल्डिंग मांडा संघाचा क्षेत्ररक्षक नौशेद मात्र त्या ठिकाणी होता चांगली फिल्डिंग सिंगल मात्र घेतली जाते धावफलक येथे मात्र जीवदानी बामणडोंगरी संघाचं 9 एका बाजूला टिटवाळा ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष आहेत आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीणचे परंतु त्यांनी बॅकअप केले ते जीवदानी बामणडोंगरीला केतनजी तरे तकदीरचा फटका लॉंगा फरून क्षेत्ररक्षक पुढे येतोय कॅच होण्याची संभावना आणि ते जगन नाण्याने पहिला धक्का दिलाय जीवदानी बामणडोंगरी संघाला तकदीर बाद चला मांडा संघ तुम्हाला विनंती आहे की कृपया करून एकत्रित येऊ नका थोडं फास्ट केला यस तुम्हालाही ठाऊक आहे
सांगण्याची अजिबात गरज नाही आणि इथे जगन नाना यांनी मात्र इथे विकेट घेतले. सर्वांगीण नेतृत्व आहे सागर सर, सन्माननीय विलासदादा आणि मंचावरती ते उपस्थित आहेत आपल्या सर्व टीमच्या समवेत. साई स्टार क्रिकेट संघ विहीगर, स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान. ही शारदा हे नाव खूप इतकं गोड आहे आणि प्रश्नच येत नाही. आपल्या सरस्वती मातेचं रूप आहे ते शारदा. खोलात टाकला होता बॉल. त्यांना माहिती आहे की टप्पा कुठे टाकायचा आणि जगन नाना यांनी हे षटक चांगले टाकले. 2 भले चौकार आले असतील परंतु या षटकामध्ये त्यांनी संदेश तकदीरची विकेट घेतली आणि धावा दिल्या त्या अवघ्या 9. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. चर्चा चालू होती या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आधारस्तंभ. इतकं छान गीत लिहिलंय. कुणी लिहिलंय सागर? टायटल सॉन्ग कुणी लिहिलंय? सागर मांडवकर, रमेश परमेशचा आवाज आहे ना? मग लिहिलंय कुणी? परमेशनीच लिहिलंय. क्या बात आहे. तो तर टॅलेंटेड आहे. म्हणजे राजू दादांवरती त्याचं गाणं आणि आता विजय दादांवरती गाणं. एक अभंग आहे आपल्या संत तुकारामांचा की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे जे आपण बोलतो तसं जर का चाललं तर आपलं नाव मोठं होतं. त्या गाण्यातला प्रत्येक शब्द दादा तुम्हाला साजेस आहे, तसं तुम्ही करताय म्हणून तुमचं नाव. राजू दादांचं पण गाणं का वाजलं तसं ते करतात म्हणून ते सुप्रसिद्ध झालं. मग ज्या गाण्यातले प्रत्येक शब्द तुम्ही तपासून पहा, त्या गाण्यातले जे विलासदादा फडके यांच्यावरती आधारित आहे तसंच्या तसं ते वागत आहे त्या समाजामध्ये. तुम्ही इथे फक्त एक नजर फिरवा, विलासदादांना शोधून दाखवा. एखाद्या नवीन माणसाला आणा, तो शोधत बसला नक्की विलासदादा कोण. कारण आपल्याकडे कसं आहे की झगामागा आणि मला बघा, तसे विलासदादा अजिबात नाही आहेत. म्हणून मला असं वाटलं की विलासदादांचं कौतुक व्हायला हवं. खरोखरच अत्यंत चांगला बॉल आणि ते विकेट किपर देखील बीट झाला होता. चिंटू आलाय बॉलिंगसाठी. नावात चिंटू आहे परंतु कामगिरी मोठी दमदार करतो. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आदरणीय विलासदादा फडके साहेब. आणि सध्या आपण त्यांना स्क्रीनवरती पाहतोय. आयुष्यात कौतुक नेहमी करावं. चांगला व्यक्ती असेल तर कौतुक करावं आणि ते समालोचकाचं देखील काम आहे. नाहीतर प्रवीण गायकर रॉकस्टार एखाद्याला कधी वरती नेतील तुम्हालाही ठाऊक आहे. भन्नाट समालोचक आहे. मी त्याच्यासारखी एनर्जी आयुष्यात कधीच मॅच करू शकत नाही. भन्नाट एनर्जी आहे त्याच्याकडे. हो, ऑन साईडला फटका खेचलाय. क्रीजचा स्ट्रोक होता परंतु डीप मधून फिल्डर येतोय आणि शेवटी त्याच्या डोकरून बॉल चाललाय सीमारेषा पार. क्रीजच्या बॅटमधून हा पहिला चौकार त्याच्या इनिंग मधला. तर राजेशजी फडके आमच्या बघा ट्रॉफीचे पुरस्कर्ते, ओम साईल केबल नेट इंटरनेट सेवा, एनर्जी ड्रिंकचे पुरस्कर्ते आणि यांच्याकडून समालोचक ग्रुपसाठी 500 रुपयाचं प्राईज आलं. मी दादांचं मनापासून धन्यवाद देतो. रंगनाथ हिरामण फडके वीगर, अविनाश हिरामण फडके वीगर यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. आपलं सहर्ष स्वागत. 14 धाबा दाल फलकावरती मागील 7-8 दिवसांमध्ये क्रिश सर्वांच्या चर्चेत आहे इंस्टाग्रामवर, परंतु हा क्रिश देखील बामण डोंगरीचा नेहमी चर्चेत राहतो. 14 धाबा मिड विकेटला त्याने फटका खेचला चौकार. हो, पुन्हा ऑन साईड टार्गेट केले. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. 5 षटकं 5 गोलंदाज. तेजस मात्रे मगाशी म्हटलं होतं अरे माझ्याकडून राहून गेलं समीर. 5 ओव्हरसाठी 5 गोलंदाज थोडे डोकेदुखी ठरतात. आयोजक फार हुशार आहेत. खेळपट्टी पण बरोबर एकदम मोजून आहे. मगाशी भिवंडीचा जो केवणे दिवे संघाचा गोलंदाज म्हटला मगाशी मला देखील, समीर सर एकदम ॲक्युरेट विकेट आहे आणि टाकायला पण एवढी मजा येते ना, जबरदस्त. जय ना, हा जय. हो, चांगला बॉल राईज होते पहा. चिंटू मगाशीच म्हटलं नाव चिंटू आहे परंतु कामगिरी एकदम दमदार करतो. खांद्याचा पुरेपूर वापर, मनगटाचा वापर, छान रनअप आहे त्याचा. 5 साईड अँगलने, त्या अगोदर हा फ्रंट बॅक अँगल आहे. चांगला बॉल. बाउन्स जेव्हा प्राप्त होतो मगाशी फायरी विकेट असंच म्हणावं लागेल या खेळपट्टीला. हो, पाटला केला चेंडूचा. चांगली गोलंदाजी चिंटूकडून. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. कॅप्टन म्हटला जरूर की आमचे काही खेळाडू अनुपस्थित आहेत मांडा संघाचे. चॅलेंज केलंय वाईटसाठी बॅटिंग टीमने. सो तिसरे आता पंच तपासतील. मगाशी कामोठे टीमनं देखील एक रिव्ह्यू घेतला होता व्हाईट बॉलसाठी, त्यामध्ये ते सक्सेसफुल ठरले होते. आता पाहूया बॅटिंग टीमने व्हाईट बॉलसाठी देखील रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच मात्र निर्णय देतील.
रिव्ह्यू इथे गमावलाय बामणडोंगरी टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो चांगला निर्णय. फक्त शंका होती फलंदाज संदेश गोंधळीला, त्यामुळे त्यांनी तो रिव्ह्यूचा अवलंब केला. धावा स्थिरावल्यात. या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्यात आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. टोटल धावा झाल्यात त्या 15. हो, समोर खेचलाय. मागील काही चेंडू निर्धाव आले होते, त्यामुळे आक्रमण करणं गरजेचं होतं. संदेश गोंधळीच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. मला 21 धावा, 1 विकेट. इंस्टाग्रामवरती सर्वाधिक चर्चेत असलेलं मागील 7-8 दिवसापासून. किरीस का सुनेगा 2 ओव्हर 21. परंतु ते रील्स पाहिल्यानंतर सागर सर काय वाटतच नाही, परंतु ठीक आहे, तेवढा वेळ निघून जातो. जमाना बदललाय. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्याची व्हायरल झालेली रील, बाकी काही नाही. तर नक्कीच रविदादांना मी विनंती करेन, आपण पांडुरंग चौधरी साहेब लक्ष्मीनगर विगर त्यांचा आपण सन्मान करावा. रंगनाथ हिरामन प्रत्येक ग्रामस्थांचा इथे पाहुणचार होतो. सर्व वयोगटातील वृद्धांचा, ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचा, युवकांचा आणि सर्वांची इथे देखभाल घेतली जाते आयोजकांच्या वतीने. हे प्रेम आहे साई स्टारचं. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 21 धावा. मी थोडं टेन्शनमध्ये होतो. भले इथे खेळ चालू एकमेकांच्या विरोधात. मांडाही शुभेच्छा दिल्या आर्यन नाईकला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जेव्हा बामणडोंगरी संघाचा आर्यन नाईक आज ISPLच्या सरावसाठी मात्र रवाना झालेला आहे. त्याला आपल्या वतीने आणि आदरणीय विलासदादा फडके, साई स्टार क्रिकेट संघ विहिगरच्या वतीने टाळ्या वाजून आपण त्याला शुभेच्छा देऊया. आपल्या तालुक्याचं नाव त्याने रोशन करावं, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करावं. शेवटी तो आपल्यातला आणि अंडर-19 मध्ये त्याचं सिलेक्शन मात्र झालंय. फाईन लेगच्या दिशेने क्रीजचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा चमत्कारिक फटके खेचण्यामध्ये क्रिश माहीर आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. सिंगल रन जोडली जाते. 5 षटकांचा हा सामना. मागच्या मॅचमध्ये प्रिन्स 11 जयनमान कामोठे संघ हा विजयी झालाय. या अगोदर सानवी 11 गावदेवी केणवी दिवे हा मात्र त्यांनी 2 मॅचेस मात्र जिंकलेत. ते सुपर 12ला जाऊन पोहोचलेत. उद्याच्या सुपर 12च्या लढतींचं देखील शेड्यूल तयार झालंय. प्रत्येक संघनायकाला ते शेड्यूल पोहोचवलंय. 22 धावा. संदेश गोंधळीचा हा बैठक शॉट मिड विकेटच्या दिशेनं. टॉवरिंग सिक्सर बाय संदेश गोंधळी. षटकार. संदेश गोंधळीच्या बॅटमधून आज षटकार. आज संध्याकाळी ज्याला 11वी सायकल मिळाले प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटची, आणि तोच संदेश गोंधळीचा हा बैठक शॉट मिड विकेटच्या दिशेने. 12वा खेळाडू तत्पर असला ना की समालोचकाला देखील चिंता नसते. आणि हा बामणडोंगरीचा भरपूर वेळा राहिलेला 12वा खेळाडू आहे. परंतु माझी इच्छा अशी आहे की तोही प्लेइंग 11 मध्ये जावा. स्कोर जाऊन पोहोचलाय 28 वरती. 28 माफी असावी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी स्टिकरच्या एंडला मात्र जाऊन बॉल लागला होता. फेक होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. क्रिश तिथे पोहोचला आणि 2 धावा सहजरित्या मात्र इथे कंप्लीट केल्यात. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. पहिल्या मॅचमध्ये आवर्जून म्हणजे असं वाटत होतं की 1-1 धावांसाठी संघर्ष चालू होता, आणि आताही इथे 2 धावा चोरल्यात. डोळ्यात देखत ते मांड्या संघाच्या विरोधात बामणडोंगरीच्या दोन्ही फलंदाजांनी. क्रिश मात्रे आणि त्याच्या साथीला येतो संदेश गोंधळे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की संदेश गोंधळी स्ट्रायकिंग एंडला जातोय. 3रं षटक मार्गस्थ. अशोक मात्र गोलंदाजी करतोय 3ऱ्या षटकात. हे बैलगाडा शौकीन या बॅनरकडे नक्कीच पाहत असतील. विक्रमी खरेदी मात्र करण्यात आलेली आहे शिंबाची.
कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न, पायाने चेंडू अडवला, क्रिश पलटला होता परंतु पुन्हा धावला आहे आणि ते सिंगल रन कंप्लीट करतोय. असे प्रामुख्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये जोरदार फटके पाहायला मिळतात. सिंगलने स्कोर 31 वरती 31. पृथ्वी 11 जीवदानी, बामणडोंगरी, केतनजी तरे साहेब अंजूरचे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि दुसरा त्यांच्या विरोधात आहे मात्र जगन्नाना पाटील जे स्वतः मैदानात उतरलेत. भूमी 11 मांडा 31 वरती 1. शॉर्ट पिच बॉल थोडा धीम्या गतीने टाकला होता क्रीजसाठी, थोडं संभ्रमात पाडलं. आता मागील काही म्हणजे ओव्हर्स पासून खेळपट्टीवरचा तो बाउन्स काही ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. थंडी वाढायला थोडी सुरुवात झाली. 31 धावा, 30 षटक. स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. या मॅच मधील विजेता संघ खेळेल प्रिन्स 11 जयनमान कामोठेच्या विरोधात. ती मॅच असेल 4 ओव्हरची. हा 5 ओव्हरचा सामना, पहिल्या फेरीतील या स्पर्धेतील हा शेवटचा सामना. 32 हो, चांगला स्ट्रोक, टायमिंग चांगलं जुळलंय. बॉलला फेकून दिलंय स्क्वेअर लेगला, बॉल सीमारेषा पार. क्रिश का गाना षटकार. स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. संदेश गोंधळी 11 चेंडू 25 वरती खेळतोय. तकदीर मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला. पहिल्या चेंडूवरती जगन्नाना यांनी त्याची विकेट घेतली. क्रिशने अगोदरच आत्ताच मात्र षटकार मारला. 6 चेंडू 12 वरती तो खेळतोय. जगन्नाना यांनी पहिलं षटक टाकलं. पॉवर प्लेचं फक्त 9 धावा दिल्या, 1 विकेट त्याने घेतली. तकदीरची चिंटू चांगली गोलंदाजी केली, 12 धावा दिल्या आणि आता तिसरं षटक अशोकने टाकलं, त्यामध्ये धावा आल्या त्या तब्बल 17. जो धावांचा आलेख आहे तो वधारताना आणि हे वॅगन व्हील सध्या तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहताय. खूप छान कामगिरी. रेड लाईन आहेत त्या बाउंड्रीज आहेत आणि त्याचबरोबर ग्रीन लाईन आहेत ते षटकार आहेत. 38 वरती 1. खूप छान टेलिकास्ट करते आई एकविरा इव्हेंटचे संदेश शेळके. आणि पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये किती आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये किती आल्या, 9, 12, 17 याचं संपूर्णपणे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करत असताना आई एकविरा इव्हेंटचे संदेश शेळके, धन्यवाद. 3 ओव्हर धावा आहेत त्या 38. चौथं षटक. जास्त वेळ घेऊ नका कारण तुम्ही वरती नजर टाकली तर तुम्हालाही कळून चुकेल. यानंतर एक मॅच बाकी आहे. पंचांकडे अपील. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. उंच पुरा गोलंदाज ओमकार आला आणि या ओमकारकडे पाहिल्यानंतर शहापूरच्या ओमकार तारमाळेची देखील आठवण होते. काही संघर्ष केला ओमकारने. फिल्डिंग ओके. अंपायरचा इथे रिव्ह्यू आहे, तपासलं जाईल. फिल्डिंगचा टीम आहे. ओके, फिल्डिंग टीमचा आहे. फिल्डिंग टीमने मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय. थंडी आता भरपूर जाणवायला लागले. तपासतील पंचांनी तर निर्णय दिलाय. बघा, आयोजनासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत केली आणि आमचा यंगस्टार आहे त्या जतीनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रचंड मेहनत आहे आणि राजेशजी फडके यांचे ते राईट हँड आहेत. व्हाईट बॉल आहे आणि ते फिल्डिंग टीमने मात्र इथे रिव्ह्यू गमावलाय. दोन्ही टीमने एक एक रिव्ह्यू गमावलाय. 2-2 रिव्ह्यू आहेत. फटका फसलाय लिडिंग एज आणि इथे गली रिजन मध्ये झेल टिपला जातो. जी विकेट हवी होती मांडा संघाला ती इथे मात्र प्राप्त केली गोलंदाज ओमकारने. फलंदाज बाद संदेश गोंधळी. आता इथून पुढे फक्त डीजेचे ट्रॅकच ऐकत राहा. नाही, कधी कधी भीती वाटते सागर यांची. यांच्याकडे आपले डायलॉग पण रेकॉर्ड आहेत.
चौकार मारला, कव्हर्स मधनं मारला तरी त्यांच्याकडे डायलॉग आहे, षटकार मारला तरी त्यांच्याकडे डायलॉग आहे, दांडी उडवली तरी डायलॉग आहे, रनआउटची विकेट घेतली तरी सुद्धा डायलॉग आहे. चला जनरेटर व्हॅन. जनरेटर व्हॅन ऑन करा. जरा मोबाईलच्या टॉर्च जरा ऑन करा सर्वांनी जे इथे उपस्थित आहेत. मोबाईलच्या टॉर्च जरा चालू करा. स्वर्गीय शारदा काको प्रतिष्ठान, साई स्टार क्रिकेट संघ विहीगर आयोजित श्री विलासदादा नारायण फडके रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक. चला टॉर्च सर्वांनी ऑन करा मोबाईलच्या. जे सगळे उपस्थित आहेत क्रीडांगणावरती, खेळाडूंना देखील विनंती आहे, कामोठेचे पाठीराखे देखील आताही उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती की आपण मोबाईलचा टॉर्च ऑन करा. ऑटोमॅटिक व्यवस्था. सागर सर बोलायला काही हरकत नाही. अरे नियोजनाचे बादशाह आपल्या सगळे स्टेजवरती उपस्थित आहेत तर ती लाईट काय चीज आहे. 2 मिनिटात हे सर्व शक्य काय आहे तर दादांनाही ठाऊक आहे की आपल्याकडे एक चांगली टीम आहे. आणि समीर सर याच्या मागचं आमचे एक मॅन पॉवर आहे, ते म्हणजे अँडी, मँडी, सँडी आणि त्यात पॅडी. काही करतील भरोसा नाही. उद्या त्यांचा एक भव्य सत्कार मात्र करा, नाही फार त्यांना गरजेचं आहे. ते सत्कार आणि समोर कधीच येत नाही. 39 धावा. हो चांगला बॉल. थोड्या वेळासाठी काही क्षणासाठी मात्र लाईट थोडी डिस्ट्रप्शन झालं होतं परंतु ते इथे पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या चालू झालंय. भानुदास नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड मैदानात दाखल झाला. ओमकार चांगली गोलंदाजी करतोय. फक्त 1 धाव दिले, 2 चेंडूंमध्ये 1 विकेट घेतले त्यांनी. संदेश गोंधळीची. बामणडोंगरी संघाच्या धावा आहेत 39. किमान 50-55 तरी 5 ओव्हरमध्ये पोहोचायला हवं. प्रयत्न करतोय भानुदास. फटका खेचलाय कौक कॉर्नरला. बॉल पुन्हा खाऊ गल्लीत. भानुदास मात्रेचा षटकार. ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. आणि सोन्याचा भाव किती आहे ते भानुदासनं पुन्हा एकदा दाखवून दिलं. धावा आहेत त्या 45. 45. ओमकारच्या विरोधात जोरदार आक्रमण. भानुदास कडून धावांची गरज आहे ती बामणडोंगरी संघाला. पुन्हा टप्पा थोडा मागे ठेवला. ओमकारची हाईट पाहणं किती आहे, किमान 6.2 असेल आणि त्यावरून तो बॉल रिलीज होतोय म्हणजे 6.5 फुटावरून बॉल रिलीज होणार. ही खेळपट्टी एकदम मोजून. भानुदास पण तेवढाच आहे. 45 धावा, 2 विकेट. 4थं षटक. 4 ओव्हरमध्ये 4 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा दिल्यात ओमकारने. हो पुन्हा काऊ कॉर्नरची बाउंड्री ते टार्गेट केले 2 सीमारक्षकांच्या मधून. तेव्हा तिथे पोहोचलाय तो क्षेत्ररक्षक. 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या दुहेरी धावसंख्येने स्कोर 47-47. 4थं षटक. पहिल्या फेरीतील या स्पर्धेतील देखील शेवटचा सामना आणि आजच्या रात्रीतील देखील शेवटचा सामना. भानुदास. हो पुन्हा लॉंग ऑनला खेचला हा फटका. खरं तर सीमारेषेच्या बाहेर चेंडू धाडायचा होता परंतु ते जमलं नाही. एलिव्हेशन फटक्यात नव्हतं. शेवटच्या चेंडूवरती आले ती मात्र 1 धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीने पृथ्वी 11 जीवदानी बामणडोंगरी संघाची धावसंख्या ती 48. पुन्हा वॅगन व्हील आपल्या समोर आहे. हे वॅगन व्हील जी दिसते तुम्हाला त्यामागचा क्रिएटर कोण असेल, जरी सॉफ्टवेअर असेल तरी सुद्धा त्याला अगदी कमांड देण्याचं काम संदेश शेळके करतात की कुठे मारलाय फटका, मग मिड विकेटच्या दिशेनं, मग कुठे स्क्वेअर लेगला, कुठे लॉंग ऑनला, लॉंग ऑफला मारलाय, कव्हरला मारलाय, थर्डमॅनच्या दिशेने मारलाय. हे सर्व द्यावं लागते इनपुट्स. त्यानंतर तुमच्या समोर ती वॅगन व्हील तयार होते. आणि धन्यवाद खरोखरच संदेश शेळके यांचं. फार कमी सबस्क्रायबर आहेत. मी असं म्हणेल आकडा तुमच्याकडे कमी आहे परंतु तुमचं काम दमणार आहे. बाकी टेक्निकली तुम्ही एकदम साऊंड आहात, साऊंड. आणि जे तुम्ही लाईव्ह जे प्रक्षेपण करतायत लोकांसाठी
साऊंड क्लिअरिटी असू दे, पिक्चर क्लिअरिटी असू दे, आणि त्याही पलीकडे जाऊन एखाद्याला टेक्निकली ते व्यवस्थित पाहायचं असेल ना, तर तुम्ही हाय क्लास आहात, यात शंका नाही. भूमी 11 मांडा विरोधात पृथ्वी 11 जीवदानी बांबडनोगरी. डीजे नितीन साथीला असल्यानंतर काय चिंता आहे? म्हणजे डीजे नितीन साथीला असल्या तर गळ्याचा भायखाला होत नाही. सो थँक्यू सो मच. एकमेकांच्या विरोधात चौथ्यांदा खेळलेत मांडा आणि जीवदानी बांबडडोंगरी या सीझन मध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात करतो तो मात्र नौशाद. पहिल्याच ओव्हरमध्ये नौशादने एक चांगली फिल्डिंग केली होती डीप कव्हरला अगदी स्टेजच्या समोर. निर्धाव चेंडू 48 वरती 2. भानुदास एक षटकार नक्कीच मारलाय, त्याच्या साथीला आहे तो क्रिश. हो चांगला बॉल, थोडी गती कमी केली होती, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पोहोचतोय तिथे क्षेत्ररक्षक आय थिंक जगन नाना आहेत. फक्त एकच धाव. बाबू होता त्या ठिकाणी, माफी असावी, दोघांची देहबोली सारखीच. सिंगल ने स्कोर 49-49. थोड्या धावा थांबल्यात. मागच्या ओव्हरमध्ये ओमकारने ते थांबवण्याचं काम नक्कीच केलं. फक्त 11 दिल्या, कारण या खेळपट्टीचा या क्रीडांगणाचा अगदी विषय पाहता किमान 15-12 असायलाच पाहिजे. आणि ज्या ताकदीचे हे खेळाडू आहेत, महासत्ता आहेत दोन्ही, मांडा आणि त्याचबरोबर बामणडोंगरी. पुन्हा टप्पा थोडा मागे ठेवला, लाईन चांगली ठेवले, वाईड लाईनला चिकटून गोलंदाजी करतो तो नौशाद. धावा 49 वरती आहेत, 49. 2-2 रिव्ह्यू आहेत तुमच्याकडे. चांगला चेंडू हलकासा बाहेर निघाला नौशाद. पुन्हा त्याच प्रतीचा हा चेंडू होता. गती काढले अजिबात नौशाद देत नाहीये गती, आणि जेवढा गतिमान चेंडू टाकतात त्याच गतीनं चेंडू बाहेर जातोय, नौशादला ठाऊक आहे. आणि या सिंगलने स्कोर 50 झालाय. पृथ्वी 11 जीवदानी बामणडोंगरीचा ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहाल, या अगोदरचा लेग कटर होता आणि हा थोडासा टॉसअप झाला. हा चेंडू बॅक ऑफ द हँड टाकला होता. 4 चेंडू झालेत, फक्त एकच धाव दिले. लेगबायची ही एक धाव होती. नौशादने पुन्हा कमबॅक करून दिले भूमी 11 मांडा संघाला या मॅच मध्ये. फसलाय फटका, फुल टॉस बॉल होता. भानुदासने डोक्याला हात लावले, त्याला ठाऊक होता हा चेंडू किमान सीमापार जायलाच हवा होता, परंतु नाही, मिस झालाय. नौशाद चांगली गोलंदाजी. छोट्या खाणीचा खेळाडू आहे, परंतु आपल्या टीमसाठी अगदी मोठं काम करत असताना. लास्ट बॉल 50 झाल्यात, कितपत पोहोचेल बामणडोंगरी? आणि ते देखील शेवटचा चेंडू टाकलाय नौशादनं निर्धाव. ओमकारनं दिला 11 आणि नौशादनं मात्र शेवटच्या षटकात फक्त एकच धाव दिली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नौशाद साठी. बामणडोंगरी संघाला त्यांनी रोखलं आणि रोखलंय ते 50 वरती. 51 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. संदेश गोंधळी 12 चेंडू 25. तकदीर एक चेंडू वरतीच पहिल्या चेंडूवरती बाद झाला. क्रिश मात्र 8 चेंडू 12 खेळला. भानुदास देखील 9 चेंडू 10 खेळला. शेवटचे काही चेंडू त्याच्याकडून निर्धाव गेले. 5 ओव्हरमध्ये 50, 3 एक्स्ट्रा झाल्या. जगन नाना यांनी पहिलं षटक टाकलं, 9 धावा दिल्या. चिंटूने 12 धावा दिल्या. अशोकने देखील 17 धावा दिल्या. ओमकारने 10 धावा दिल्या आणि शेवटचं नौशादचं षटक फक्त त्याने एकच दिले. तिथेच हा सामना थोडा फिरलाय, परंतु सर्वांना ठाऊक आहे 30 बॉल 51चं टार्गेट. जीवदानी बामणडोंगरी म्हटल्यानंतर गोलंदाजी बलस्थानी, यात अजिबात शंका नाही. ते कशा धावा डिफेंड करतील पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील ते रोशन पाटील सर दुसऱ्या सत्रासाठी. आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विलासदादा फडके, साई स्टार क्रिकेट संघ विहीगर आणि स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान या सर्वांचे मी आणि सागर मांडवकर, प्रवीण गायकर आणि रोशनजी पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सागर सर, मी मात्र रजा घेतो या स्पर्धेतून. आणि सेकंड इनिंगमध्ये एक लक्षात असू द्या, तेजसजी प्रॅक्टिस करू नका, नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. सो मी मनापासून आभारी आहे आयोजकांचा देखील, माझे मित्र सागरजी मांडवकर, त्याचबरोबर रोशन सर आणि प्रवीण सरांचा आभारी आहे की त्यांनी या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली. धन्यवाद. आणि दीपक सर यांचाही आभार.
पृथ्वी 11 जीवदानी बामणडोंगरी संघाच्या वतीने भूमी 11 मांडा संघाच्या विरोधात खरं तर बामणडोंगरी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. धाडसी निर्णय घ्यावे लागतात तुम्हाला जेव्हा चॅम्पियन बनायचं असतं, मोठमोठ्या स्पर्धा जिंकायच्या असतात. कधी कधी आपले निर्णय चुकतात, परंतु त्या निर्णय का चुकले या गोष्टींचा विचार करून चुकांपासून आपण शिकून विजयापर्यंत नक्की पोहोचू शकतो. हाच एक मनसुबा नेहमी जीवदानी बामणडोंगरी संघ घेऊन चाललाय. म्हणून ते मागील 3 ते 4 वर्ष रायगड टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदी सर्वोच्च स्थानी जाऊन पोहोचलेले आहेत. आणि त्यांच्या विरोधात टिटवाळा ग्रामीणचा एक बलाढ्य संघ भूमी 11 मांडा या सीझनमध्ये एकमेकांच्या विरोधात 4 वेळा ते खेळलेत. थोडी थंडी आता वाढलेली आहे, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करावी. आदित्य पाटील पहिल्या षटकात 5 ओव्हरची मॅच, धावा करायचे 5 ओव्हरमध्ये 51. सलामीची जोडी नौशाद आणि त्याच्या साथीला आहे तो अशोक. ज्या नौशादनं शेवटच्या षटकात फक्त 1 दिली. पहिल्याच बॉलवरती आदित्यच्या विरोधात उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कारण हे एकमेकांच्या विरोधात खेळतात म्हणून त्यांना ठाऊक आहे की आदित्य कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू इथे टाकलाय तो आदित्यने. हे निर्धाव चेंडू टाकावे लागतील यात शंका नाही. 51चं टार्गेट आहे 30 बॉलमध्ये. पहिला चेंडू निर्धाव, अगदी गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न होता. राईट झाला बॉल आदित्यचा. काम अँड कंपोजिट बॉलर आहे आदित्य, लेफ्ट आर्म सीमर आहे या टीमचा. गोलंदाजीचा तोफखाना म्हणून जीवदानी बामणडोंगरीला ओळखलं जातं आणि त्या तोफखान्यातील सर्वात महत्वाची तोफ म्हणजे आदित्य. पहिले 2 चेंडू निर्धाव, नौशाद. 30 बॉल 51चं टार्गेट. हो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तकदीर आहे, पॉइंटच्या दिशेने तकदीर. धावसंख्येचा मात्र इथे श्री गणेशा झालाय तिसऱ्या चेंडू नंतर. मी बघाशीच म्हटलं जेव्हा इनिंग ब्रेक झालं की जीवदानी बामणडोंगरीकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. 51 धावा त्यांच्या विरोधात करण्यासाठी तुम्हाला कंबर कसून मात्र फलंदाजी करावी लागेल. शेवटी या महासत्ता आहेत, एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा खेळलेत, त्यांना ठाऊक आहे की या धावांचा पाठला कसा करायचा, डिफेंड करायचा. हो, फिरवलाय बॉल आदित्यने. या गोलंदाजाचे जेव्हा चेंडू डिलिव्हर्ड करतो त्यानंतर ॲक्शन रिप्ले पाहण्यालायक असतात. कधी टप्पा पुढे ठेवतो, झपकन बाहेर बॉल काढतो, कधी टप्पा मागे ठेवतो, थोडा कमी गतीने टाकतो. चांगली गोलंदाजी आदित्यकडून. स्ट्रायकिंग एंडला तो अशोक, त्यानंही षटक टाकलं होतं, परंतु धावा दिल्या होत्या 17. हा पहा ॲक्शन रिप्ले पडल्यानंतर बाहेर निघाला. पुन्हा तोच प्रयत्न आदित्य पाटील कडून. सोपं काम नाही आदित्यच्या विरोधात आक्रमण करणं. सध्याच्या घडीला पनवेलमधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून आदित्य पाटीलकडे पाहिले जाते आणि त्याने टाकलाय निर्धाव अशोकच्या विरोधात. फक्त 1 धाव दिले, फक्त 1. आज तर कारनामे झालेत. रोशन सरांना ठाऊक आहे, 2 मेडन ओव्हर आल्यात एकाच सलग, पहिली आणि दुसरी. 3 मेडन ओव्हर आल्यात आज. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी बा आदित्य पाटील. निर्धाव चेंडू टाकलाय शेवटचा. पहिल्या षटकात आदित्य पाटीलने फक्त 1 धाव दिले आणि आता विजयासाठी 24 बॉल, धावा करायचे त्या मात्र 50. मेडन ओव्हर आज आपण 3 पाहिल्या. एक पहिली केतनने टाकली, केतनच होता, मॅन ऑफ द मॅच त्याने घेतली. हा, करण पाटीलने टाकली, माफी असावी. केवणे दिवे संघाचा तो गोलंदाज, तोच मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर केवणे दिवे संघाने मात्र वडू नवघरच्या विरोधात जय तुरेने 4 विकेट घेतल्या, मेडन ओव्हर टाकली पॉवर प्लेची. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात सूरज भोईर आला, त्याने 2 विकेट घेतल्या, त्यानेही निर्धाव षटक टाकलं. विकेट बॅटिंग पॅराडाईज आहे की बॉलिंग पॅराडाईज आहे हे अद्यापही लोकांना समजलेलं नाहीये. परंतु या खेळपट्टीवरती जो चांगला खेळ करतो तो नेहमी यशस्वी होतो. 1 धाव. सेकंड ओव्हर मध्ये आलाय तो ओमकार नाईक.
तेज गती गोलंदाज या टीमचा समोर स्ट्रायकिंग एंडला असेल. नौशाद आक्रमण करावं लागेल कारण 24 बॉल धाबा करायचे त्या 4 ओव्हरमध्ये 50 करायचे. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. एक गोलंदाज समोरून फिरवतो, दुसरा गोलंदाज डायरेक्ट खोलात टाकतो. सोपं काम नाही अशा अटॅकच्या समोर बॅटिंग करणं, कारण समालोचन कक्षातून बडबड करणं माझ्यासाठी तरी सोपं काम आहे, परंतु मैदानात बॉलिंग करणं, बॅटिंग करणं आणि फिल्डिंग करणं, कारण मराठीत एक म्हण आहे ना, ज्याची जळते त्यालाच कळते. फक्त एकच धाव. ओमकार द्वितीय षटकात पॉवर प्लेचं दुसरं षटक. पुन्हा एकदा ब्लॉक होल. हा नाश्त्याला ब्लॉक होल खात असेल बहुतेक, असंच वाटते सध्या याला. आणि खेक निर्धाव चेंडू मात्र इथे टाकलाय ओमकार नाईकने, परंतु थोडा फिटनेसची झुंज देतोय तो मागील वर्षापासून. विकेट किपरचं देखील काम सोपं नाहीये. संदेश पाटील आहे सध्या, हातात ग्लोव्ज घालूनच तो उभा आहे. नौशादला आक्रमण करावं लागेल, 50 पाहिजेत. हा थोडा टप्पा मागे ठेवला आणि त्यावरती चढून मारला हा फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने. हा चौकार येतोय नौशादच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक होता नौशादचा, अगदी टो वरती येऊन हा फटका खेचला स्वीपर कव्हरच्या दिशेने, बॅकफुटला जाऊन फोर्स केला अक्षरशः आणि हा चौकार मात्र खेचलाय, जो फार महत्वाचा आहे भूमी 11 मांडा संघासाठी. 5 धावा धावफलकावरती, 51 धावांचा पाठलाग चालू आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले ओमकारने आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र नौशादने चौकाराने सुरुवात केली. 5 षटकांचा हा सामना बामणडोंगरी विरोधात. मांडा पुन्हा एकदा ब्लॉक होलला टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन पकडली ती ओमकारने, आणि त्याचबरोबर या गोलंदाजाकडे गती देखील आहे. गती आणि टप्पा कार्यक्रम करतो फलंदाजांचा, आणि त्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना ओमकार नाईक फक्त 5 धावा. नौशादला विचार करावा लागेल. एक बाकी जमेची बाब आहे की आदित्य पुन्हा येणार नाही, कारण 5 ओव्हर 5 गोलंदाज आहेत, 5 धावा. कदाचित या गोष्टीचा विचार भूमी 11 मांडा संघाने देखील केला असेल, परंतु सध्या कर्दन काले ओमकार. हो, वेग पा किती प्रचंड आहे ओमकार नाईकचा. टप्प्यामध्ये व्हेरिएशन, पहिले दोन चेंडू ब्लॉक होलला टाकले होते, तिसरा चेंडू त्यावरती चौकार आला असेल, परंतु तो गुड लेंथला होता. आता पुन्हा एकदा लेंथ थोडी फुलर लेंथची घेतली आणि बीट केलं ते नौशादला. या ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकले, 4 चेंडू निर्धाव टाकलेत आणि फक्त एक चौकार दिलाय. गोलंदाजीचा तोफखाना, आणि दोन्ही ओव्हरमध्ये तिसऱ्याच बॉलवरती रन आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली आणि आता तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका खेचलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. भूमी 11 मांडा संघासाठी येतोय हा संघर्षमय षटकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, बिनबाद 11 धावा धावफलकावर. असेच फटके मारावे लागतील ते मात्र नौशादला. शेवटचे अगदी सेकंड ओव्हरमध्ये एक षटकार एक चौकार आणि त्या जोरावरती 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा झाल्या त्या 11. भूमी 11 मांडा संघाच्या पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. उद्या शेवटची रात्र असेल या स्पर्धेची. श्री विलासदादा नारायण फडके रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक, स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान आणि त्याचबरोबरीने साई स्टार क्रिकेट संघ विहीगर यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. 2 इलेक्ट्रिक बाईक आहेत या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला, आणि बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी मात्र स्पोर्ट्स सायकल आहेत. आता तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवरती येतोय कल्पेश ठाकूर, लेफ्टी बॉलर. 2 ओव्हर 11 झाल्यात. विजयासाठी आता 40 पाहिजे 3 ओव्हरमध्ये. समोर असेल तो अशोक. हा वेगवान बॉल इनसाइड एज लागले.
त्याच्या जिद्दीला सलाम. कारण तेजस मात्रे मला असं वाटते त्याला सारखा विचारतोय जास्त नाही ना, लागलं तर नाही ना, परंतु ही खेळाची भावना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. भले एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत परंतु आपलेच सगळे आहेत. खेळामध्ये ही भावना असायलाच हवी आणि स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना बामणडोंगरीचाही सर्व खेळाडू त्याला विचारतायत अशोकला लागले तर नाही ना, परंतु अशोकही ठाम आहे, नाही लागलं मी खेळणार. असंच काहीसं घडलं होतं पाकिस्तानच्या विरोधात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मैं खेलूगा वकारी न्यूजचा तो चेंडू नाकावरती जाऊन आदळला, परंतु सांगितलं तेंडुलकरांनी सिद्धूला नाही मी खेळणार. आणि त्यानंतर काय घडलं ते सर्वांना ठाऊक आहे. कल्पेश पहिला चेंडू निर्धाव. 11 धावा झाल्यात, 40 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहे ते मात्र 17. चला पुन्हा एकदा सज्ज झाला, टाळा होऊन जाऊ द्या फलंदाजासाठी. अशोक स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकलाय पुन्हा एकदा कल्पेशने. थोडा फुलर लेनचा हा चेंडू होता. जीवदानी बामणडोंगरी पृथ्वी 11 या नावाने हा संघ खेळतोय. सन्माननीय अंजूरचे केतनजी तरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला जगन नाना यांचा भूमी 11 मांडा. अनेक संघ ते पॅक करत असतात. हो फटका लॉंग ऑन झाला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, धावत सुटलाय तो तकदीर, परंतु इथे झेल सुटतोय. खरं तर तकदीर नेहमी सेफ हँड म्हणून ठरला जातो, परंतु आज त्याच्याकडून झेल सुटलाय. कडाक्याची थंडी आहे, सोपं काम नाहीये. अशा थंडीमध्ये कॅचेस घेणं, अशा थंडीमध्ये फिल्डिंग करणं. डबल आणि या डबलने स्कोर जाऊन पोहोचलाय 13 वरती. विजयासाठी आता धावा करायचे ते 38. 30 षटक मार्गस्थ. 5 षटकांचा सामना. प्रत्येकाची नजर लागले कोण जिंकेल, बामणडोंगरी की मात्र त्यांच्या विरोधात खेळणारा भूमी 11 मांडा. ऑन साइडला फटका खेचलाय, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो आणि ते पुन्हा झेल सुटलाय. जीत होता त्या ठिकाणी आणि शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार. महत्वाचा चौकार भूमी 11 मांडा टीमसाठी. कडून हा झेल सुटला आणि त्यानंतर तो चौकार. हो टप्पा समोर ठेवला, तिथून बाहेर काढला तो कल्पेशने. हा चेंडू निर्धाव. भले त्याच्या विरोधात आक्रमण झालं असेल परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना धावा आहेत त्या 17. विजयासाठी अद्यापही 34 धावांची गरज. पुन्हा पुढे ठेवला आणि आता मात्र क्षेत्ररक्षक जजमेंट चांगलं आहे आणि झेल टिपतोय तो. जीत फलंदाज बाद होईल. अशोक धावा आहेत त्या 17. स्पर्धेचं हो आयोजन, हे जनतेच्या हो कला गुणांना देती हो तो प्रोत्साहन. इथं जो तो खेळाया इच्छुक असा हा चषक गाजलाय. इथं जो तो खेळाया इच्छुक असा हा चषक गाजलाय. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र कल्पेश ठाकूरनं पहिला धक्का दिला भूमी 11 मांडा संघाला. 3 ओव्हर धावा झाल्या त्या 17 आणि आता 2 ओव्हरमध्ये धावा करायचे त्या 34. बॉलिंग मार्क वरती आय थिंक आता जीत आलाय. कल्पेश ठाकूरनं 3रं षटक टाकलं. जीत खोत 4थ्या षटकात. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय चिंटू. प्रत्येक षटकामागे 17ची गरज आहे विजयासाठी. हो वेगवान बॉल ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्ह आहे, परंतु स्वीपर कव्हरला डीप मध्ये फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. फेक करेल फक्त 1च धाव. चिंटू कडून फार अपेक्षा आहेत. आता नौशादचा फटका दोदा. नौशाद जास्त काही करू शकला नाही, सलामीवीर होता. अशोकने प्रयत्न केले, त्याचा झेल सुटला, चौकार मिळाला. अन्यथा मोठे फटके आलेले नाहीयेत. या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 18 वरती. 51चं टार्गेट आहे. आता विजयासाठी दावा करायचे 11 बॉल 33. रायगडमधील एक दादा संघ आणि त्यांच्या विरोधात टिटवाळा विभागातील भूमी 11 मांडा. 11 बॉल विजयासाठी करायचे त्या मात्र 33 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज.
पुन्हा लॉंग ऑफ ड्राईव्ह केलाय. जीत फार हुशार आहे. फुलर लेनचे बॉल इथे टाकतोय. समोर लॉंग ऑन सजवलाय. त्याचबरोबरीने काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहे. स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आहे. त्याचबरोबरीने डीप कव्हरला देखील एक फिल्डर तैनात आहे. इनफिल्ड अर्थातच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं एक एक्स्ट्रा कव्हरला आहे. गलीमध्ये तेजस आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. चांगली फिल्डिंगची सजावट कॅप्टन कडून. हो वेगवान बॉल जीत खोतचा अपील, परंतु त्यानंतर त्यालाही ठाऊक होतं की कदाचित नाबाद असेल म्हणून अपीलवरती मात्र ठाम राहिला नाही. या कडाक्याच्या थंडीमध्ये बोलणं अवघड आहे, परंतु या कडाक्याच्या थंडीमध्ये जीत खोतचा पेस आपण पाहतोय. जबरदस्त वेग. 19 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. 51चं लक्ष आहे. बॅटची कडा. मागे जाणार चेंडू. थांबणार नाही. सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. करत असताना एवढी कठीणाई आली नसती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली ती आदित्य पाटीलने, त्यामुळे हा संपूर्ण दबाव जाणवतोय. आता 8 बॉल 28 करायचे. क्रिकेटमध्ये अशक्य कोणती गोष्ट नाहीये, परंतु त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. 8 बॉल 28 ची गरज. हो कव्हर्सला मारलाय आणि ते क्रिश मात्रे त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल. 9 षटक. दुसरा धक्का भूमी 11 मांडा संघाला. स्वीपर कव्हरच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानात ओमकार दाखल झालाय. 23 धावा झाल्यात. थोडा क्रीजमध्ये उभा होता. जीत खोतच्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक, परंतु कव्हर्सला हा चांगला झेल. क्रिशने मात्र सीमालगत घेतला. चांगलं जजमेंट. 23 धावा. आता 7 चेंडू विजयासाठी दावा करायचे, त्या मात्र 28. मागच्या मॅचमध्ये देखील असंच काहीसं इक्वेशन होतं. आज सुपर 12 ला जाऊन पोहोचलाय. 2 सामने जिंकलेत ते केवणी दिवे संघाने. सानवी 11 या नावाने संघ खेळला होता. या अगोदरची मॅच जानमान कामोठे टीमने जिंकले. प्रिन्स 11 या नावाने संघ खेळतोय. वेग होता परंतु दिशाहीन मारा, त्यामुळे हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. सामना कठीण आहे, या तीळ मात्र सुद्धा शंका नाही, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. 7 चेंडू 27 ची गरज. हा महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती आक्रमण केलं ओमकारने तर आशा पल्लवित होऊ शकतात. बॅटची कडा घेऊन मागे चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक अडवू शकत नाही. या बॉल चाललाय तो सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय तो चौकार. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्यात त्या भूमी 11 मांडा संघाच्या 28 आणि आता 6 बॉल धावा करायचे त्या विजयासाठी भूमी 11 मांडा संघाला 23. कंपॅरिझन पहा. 4 ओव्हर नंतर जीवदानी बामणडोंगरी अर्थातच पृथ्वी 11 संघाची धावसंख्या 48 होत्या आणि 4 ओव्हर नंतर भूमी 11 मांडा संघाची धावसंख्या फक्त 28 आणि विकेट 2 आहेत. हे कंपॅरिझन आहे संपूर्णपणे. त्यामागचं कारण आहे भूमी 11 मांडा संघ का मागे आहे, तर आदित्य पाटीलने पहिल्या षटकात फक्त एकच दिली. या अगोदर आपण पाहिलं तर जगन नाना यांच्या षटकात 9 आल्या होत्या. दुसऱ्या षटकात मांडा संघाने 12 दिल्या होत्या. ओमकार नाईकने 10 दिल्या आणि त्यानंतर कल्पेश ठाकूरचं निर्णायक षटक त्याने 6 दिल्या. तिसऱ्या षटकात मात्र अशोकने 17 दिल्या होत्या. चौथ्या षटकात ओमकारने 11 दिल्या होत्या. जीतनेही 11 दिल्या. पाहूया पाठीमागे पुढे असा खेळ मात्र सध्या चालू आहे. कोण कधी पुढे जाणार. 6 बॉल 23. लास्ट ओव्हर. भानुदास पहिलाच बॉल मागे पाठवलाय. सामना अजून संपलेला नाहीये हे दाखवत असताना फलंदाज बॉल चाललाय तो सीमारेषा पार. जोरदार आक्रमण केलंय. 5 बॉल विजयासाठी आता धावा करायचे असतील त्या 17. 5 चेंडू 17 ची गरज. 5 ओव्हर साठी 5 गोलंदाज.
या स्पर्धेतील अत्यंत महत्वाचा निर्णय. या स्पर्धेमध्ये 2 इलेक्ट्रिक बाईक आहेत एबीसी ग्रुपसाठी आणि डीएफ ग्रुपसाठी एक एक बाईक. पुन्हा पुढे ठेवला भानुदाची कासे ते टप्पा पडल्यानंतर वळण तर नक्कीच घेतो, फसवलंय फलंदाजाला. आता 4 चेंडू 17ची गरज. सर्वांच्या नजरा भानुदास आणि त्याच्या विरोधात खेळणाऱ्या चिंटूवरती. पुन्हा वेगवान बॉल, पार्लल स्ट्रोक होता, डीप मध्ये फिल्डर आहे आदित्य, फेक करेल आणि फक्त आता एकच धाव घ्यायला हवी होती. सिंगलने स्कोर 35. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 16 धावांची गरज. ओमकार 3 चेंडू 16. हो, फसवलं ओमकारला. भानुदासकडे असलेला अनुभव, त्याने मारलेला षटकार आता मात्र कामी येत असताना आता 2 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. हा सामना तूर्तास फिरवलाय तो भानुदासने. पुढे ठेवला चेंडू, वळण दिलं, लेग ब्रेक पाहायला मिळतोय रायटी बॅटरच्या विरोधात आणि ओमकार. खरं तर आशा पल्लवित केल्या होत्या पहिल्या चेंडूवरती चिंटूने, धावा झाल्या असत्या परंतु तसे प्रयत्न ओमकारने केले नाहीत. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवला आणि ते विजयी झालाय. पृथ्वी 11 जीवदानी बामणडोंगरी संघ, भूमी 11 मांडा संघाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. अभिनंदन असेल केतनजी तरे यांचं देखील, जे पुरस्कर्ते आहेत पृथ्वी 11 जीवदानी बामणडोंगरी संघाचे. अभिनंदन या टीमचं. आणि लगेचच टॉससाठी या प्रिन्स 11 जे हनुमान कामोठे विरोधात पृथ्वी 11 जीवदानी बामणडोंगरी आणि पुढचा